विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात 6वी मॅथमॅटिक्स 6वी गणित। यामध्ये आपण आज बहुमितिक रचना यामध्ये रेषेवरील बिंदूतून लंब काढणे आणि रेषेच्या बाहेरील बिंदूतून लंब काढणे हा भाग पाहणार आहोत। सो लेट स्टार्ट द कन्स्ट्रक्शन ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम अ पर्टिक्युलर पॉइंट। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, यालाच मराठीमध्ये भौमितिक रचना असं म्हणतात। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये परपेंडिक्युलर, बायसेक्टर, प्रॅक्टिस सेट 39 आणि प्रॅक्टिस सेट 40 हा भाग पाहणार आहोत। तर आपण सुरुवातीला पाहूयात द कन्सेप्ट ऑफ परपेंडिक्युलर। तर परपेंडिक्युलर म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर मीन्स लंब, मराठीमध्ये याला लंब म्हणतात आणि इंग्रजीमध्ये परपेंडिक्युलर। तर या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पाहत आहात रेषा L आणि रेषा M, L आणि N या M बिंदूमध्ये छेदतात। मीन्स लाईन L अँड लाईन N आर इंटरसेक्ट ॲट पॉइंट M अँड द अँगल ऑफ इंटरसेक्टिंग इज 90 डिग्री। म्हणजे या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन होतो। तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं लाईन N परपेंडिक्युलर लाईन L, म्हणजेच रेषा N लंब रेषा L। म्हणजे या ठिकाणी लंबसाठी हे उलट T हे साइन वापरलं जातं। लंबसाठी जे चिन्ह आहे गणिती भाषेमध्ये, लंबसाठी जे चिन्ह वापरलं जातं ते म्हणजे उलट T हे वापरलं जातं। यालाच परपेंडिक्युलर साइन असं म्हटलं जातं, परपेंडिक्युलर साइन। T। तर यानंतर आपण पाहूया ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ॲट अ पॉइंट ऑन द लाईन, म्हणजेच रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे। ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ॲट अ पॉइंट ऑन द लाईन, म्हणजेच रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे। आणि पहिला प्रकार आहे युजिंग अ सेट स्क्वेअर, म्हणजे गुण्याचा उपयोग करून। गुण्याचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी रेषेला लंब काढायचा आहे। तर पहा या ठिकाणी आपण हाऊ टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर। सो टेक अ लाईन PQ और AB, दिस इज अ लाइन AB, पॉइंट A अँड पॉइंट B। आता या ठिकाणी जर एखादा पॉइंट असेल समजा S, तर या ठिकाणी आपल्याला गुण्या, आपल्याला माहिती आहे स्क्वेअर सेट, 2 स्क्वेअर सेट असतात कंपासमध्ये, या पद्धतीने तुम्हाला दिसतील। हा एक स्क्वेअर सेट आहे आणि हा एक स्क्वेअर सेट आहे। या 2 स्क्वेअर सेटचं एक वैशिष्ट्य असतं, यामध्ये हा 90 डिग्री, 60 डिग्री आणि 30 डिग्री असतो। तर हा जो दुसरा तुम्हाला स्क्वेअर सेट दिसतो किंवा गुण्या, यामध्ये हे 2 कोन 45 अंशाचे आणि हा 90 डिग्रीचा असतो। तर याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी पहा, हा पॉइंट समजा C आहे, तर C मधून लंब कसा काढायचा? तर हा स्क्वेअर सेट या ठिकाणी आपल्याला सेट करायचा आहे। ही खालची बाजू ह्या रेषेवर बरोबर, आणि या ठिकाणी जिथं पॉइंट आहे C तिथून हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे। तर हा झाला परपेंडिक्युलर ॲट पॉइंट D, म्हणजे या ठिकाणी सेगमेंट CD परपेंडिक्युलर टू लाईन AB, म्हणजेच रेख CD हा लाईन AB ला परपेंडिक्युलर आहे। तर या पद्धतीनं गुण्याचा वापर करून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतात। और यूजिंग सेट स्क्वेअर वी कॅन ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम द पॉइंट। देन नेक्स्ट टाइप यूजिंग अ प्रोटेक्टर, कोनमापकाचा उपयोग करून। तर यूजिंग अ प्रोटेक्टर, कोनमापकाचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे। फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ लाईन। सुरुवातीला आपण एक रेषा ओढून घेऊयात। तर या ठिकाणी आपण ही रेषा ओढलेली आहे। हियर लाईन L और AB
and the outer point is C. Using प्रोटेक्टर म्हणजेच कंपासचा वापर करून या ठिकाणी कोनमापकाचा वापर करून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर पहा या लाईनवर ही जी रेषा आहे खालची हे समांतर घेऊयात आणि हा जो पॉईंट आहे C हा बरोबर 90 वर आपल्याला दिसतो. या ठिकाणी पहा हा पॉईंट C, तर या ठिकाणी आपण मार्क करून घेऊयात आणि हे मार्क केल्यानंतर या ठिकाणी आपण एक पॉईंट घेऊयात M किंवा D. तर हा D आणि हा मार्क केलेला 90 हे जर जोडलं तर या पद्धतीने आपल्याला हा परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतो. म्हणजे या ठिकाणी सेगमेंट CD परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB और लाइन L. यानंतर पाहूया आपण यूजिंग अ कंपास. यूजिंग अ कंपास म्हणजे कंपासचा उपयोग करून परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा. तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कंपास सर्वांनाच माहिती आहे. तर या ठिकाणी सिस पेन्सिल योग्य पद्धतीने म्हणजे या ठिकाणी पहा कंपासमध्ये हे जे लोखंडी टोक आहे आणि हे सिस पेन्सिल यांची हाईट समान असली पाहिजे. या पद्धतीने हे या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी ड्रॉ करत असताना सुरुवातीला एक सेगमेंट ड्रॉ करूयात आपण. या ठिकाणी पहा हा सेगमेंट आहे. हियर द पॉइंट A अँड पॉइंट B, हियर द पॉइंट M आणि या M मधून आपल्याला आता परपेंडिक्युलर काढायचं असेल तर सुरुवातीला M वर लोखंडी टोक ठेवा. हे लोखंडी टोक आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर दोन्ही बाजूला एक चाप ओढून घ्या. हा असा सेम या बाजूला पण त्या ठिकाणी हे दोन कर्व आपण घेतलेले आहेत. ड्रॉ अ लाईन AB, टेक अ पॉइंट M अँड ड्रॉ टू अर्क्स. म्हणजे या ठिकाणी एक अर्क आणि या ठिकाणी एक अर्क घेतलेला आहे. त्यानंतर या अर्कवर लोखंडी टोक ठेवायचे अँड टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स फ्रॉम टू अर्क अँड पुट द पॉइंट ऑन द अर्क. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी कर्व काढलेला आहे त्यावर लोखंडी टोक ठेवून खाली एक चाप आणि या दिशेला एक चाप आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. त्यानंतर लोखंडी टोक दुसऱ्या अर्कवर ठेवून असे दोन चाप ओढून घ्या. त्यानंतर हे दोन चाप जोडण्यासाठी आपणास फ्रॉम पॉइंट M अँड जॉईन दिस टू अर्क and this is the perpendicular point or perpendicular line point from M. म्हणजे अशा पद्धतीने M मधून आपल्याला रेषा M जर नाव दिलं हिला किंवा रेषा N जर नाव दिलं N, लाईन L इज परपेंडिक्युलर टू लाईन AB. या पद्धतीने आपण शोधू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 39 आणि यामधील पहिला प्रश्न आहे ड्रॉ अ लाईन L, टेक एनी पॉइंट P ऑन द लाईन युजिंग अ सेट स्क्वेअर. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन L ॲट द पॉइंट P. तर आपल्याला सांगितले त्यांनी की एक लाईन L घ्या, त्यावर कोणताही P बिंदू घेऊन गुण्याच्या सहाय्याने म्हणजे सेट स्क्वेअरच्या सहाय्याने आपल्याला परपेंडिक्युलर पॉईंट काढायचे आहे. परपेंडिक्युलर लाईन आपल्याला या ठिकाणी सो फर्स्ट लाईन L, this is line L, take point P on any point on the line, then using set square. तर या ठिकाणी आपल्याला सेट स्क्वेअर ठेवायचा आहे. तर हा पॉइंट P
तर आता ही लाईन काढल्यानंतर हा परपेंडिक्युलर झाला, याला आपण नाव देऊयात यस. सो हिअर सेगमेंट एस पी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतात. फक्त या ठिकाणी सिस पेन्सिलचा वापर करा. यूज सिस पेन्सिल फॉर ड्रॉइंग एनी फिगर. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ लाईन ए बी युझिंग अ कंपॉस. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू ए बी ॲट द पॉईंट बी. तर आपल्याला या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करायची आहे. This is a line AB and draw a line perpendicular to point AB at the point B. म्हणजे या ठिकाणी B वरच आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर या ठिकाणी कंपॉसचा वापर करून म्हणजेच कोन मापकाचा वापर करून या ठिकाणी पॉईंट B वर या ठिकाणी आपण हा कंपॉस ठेवलेला आहे. पहा या ठिकाणी हे 90चा जो पॉईंट आहे या ठिकाणी बरोबर B वर आहे आणि 90 डिग्रीला आपण या ठिकाणी मार्क करणार आहोत. म्हणजे वेअर इज 90 अँड जॉईन दिस टू लाईन. तर या ठिकाणी जर हे दोन पॉईंट जॉईन केले आपण, दिस इज द परपेंडिक्युलर ॲट द पॉईंट बी. सो हिअर सी बी इज परपेंडिक्युलर टू ए बी. म्हणजे सी बी ही ए बीला परपेंडिक्युलर आहे. यानंतर थर्ड क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ अ लाईन सी डी. तर आपल्याला रेषा सी डी काढायला सांगितले. सुरुवातीला आपण रेषा काढून घेऊयात. दिस इज अ लाईन सी डी. टेक एनी पॉईंट एम ऑन द लाईन. तर या ठिकाणी कोणताही आपण एक एम पॉईंट घेऊयात. युझिंग अ प्रोटेक्टर ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. तर या ठिकाणी आपल्याला आता कंपॉसचा वापर करून युझिंग प्रोटेक्टर, तर या ठिकाणी सुरुवातीला एम वर लोखंडी टोक ठेवून घेऊयात आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण चाप ओढूयात. हा एक अर्क and this is second arc. त्यानंतर अर्कवर आपल्याला निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी वर आणि खालच्या बाजूला असे चाप ओढून घेऊयात. त्यानंतर लोखंडी टोक ॲट द पॉईंट सी, म्हणजे सी या अर्कवर ठेवलेला आहे आणि हे असे दोन चाप आपण ओढून घेत आहोत. यानंतर joining these two point, त्या ठिकाणी here a perpendicular and suppose this is PQ. Here PQ is perpendicular to CD. In this way we have to draw three ways a perpendicular at a particular point on a line. Then the next concept is drawing a perpendicular to a line from point outside the line. रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे by folding the paper. तर रेषेबाहेरील बिंदूतून आपल्याला रेषेला लंब काढण्यासाठी पेपर फोल्ड करून सुद्धा आपण लंब काढू शकतो. तर सुरुवातीचा पार्ट पाहूयात आपण बाय फोल्डिंग द पेपर. तर या ठिकाणी पेपरला फोल्डिंग करून कोणत्या पद्धतीने आपल्याला लंब काढता येतो ते पाहूयात. तर पहा या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करूयात. दिस इज अ लाईन ए बी. आता हे लाईन ए बी ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी एक पॉईंट घेऊयात आपण सी. तर या सी मधून या रेषेला लंब कसा काढायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण या लाईनवर हे फोल्ड करून घेणार आहोत.
म्हणजे ज्या ठिकाणी आपण लाईन काढलेली आहे त्याच लाईनला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे फोल्डिंग व्यवस्थित आपल्याला करता येणं गरजेचं आहे. बरोबर ऑन द लाईन म्हणजे बरोबर रेषेवर ते फोल्डिंग येणं गरजेचं आहे. त्यानंतर हे फोल्डिंग केल्यानंतर हा जो पॉईंट सी आहे या सी वर बरोबर आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. आणि त्यानंतर आता ही फोल्डिंग आपण ओपन केली. तर फोल्डिंग ओपन केल्यावर आपल्याला या ठिकाणी एक लाईन दिसते. तर या लाईनमधून फ्रॉम द पॉईंट सी ड्रॉ अ लाईन and this is a perpendicular line to AB. म्हणजे या ठिकाणी आपल्याला C बिंदूतून या AB ला परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे. तर हा कागदाला घडी घालून आपल्याला लंब काढता येतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉईंट युजिंग अ सेट स्क्वेअर. तर सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला कोणत्या पद्धतीने करता येते हे पाहूयात. तर सुरुवातीला आपणास एक लाईन ड्रॉ करावी लागेल. हियर अ लाईन ए बी म्हणजे सुरुवातीला एक लाईन काढून घ्या ए बी. आणि हा एक पॉईंट आहे पी. तर पी मधून लंब काढत असताना सेट स्क्वेअरचा वापर करून आपण तर या ठिकाणी पहा सेट स्क्वेअरचा वापर करून या पी बिंदूतून आपल्याला हा लंब काढता येतो. and this is the point C. here PC perpendicular to AB. या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट कंपास व पट्टीचा उपयोग करून. तर या ठिकाणी कंपास व पट्टीचा उपयोग करून बाहेरील बिंदूला पॉईंट कसा काढायचा ते आपण समजून घेऊयात. तर सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करतो मी. या ठिकाणी पहा the line MN and the outside point is P. तर या P मधून आता लंब काढत असताना P वर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक अर्क ओढून घ्यायचा आहे. स्टेप अतिशय सोपे आहेत, फक्त लक्षात ठेवा. पुन्हा पहा तुम्ही. तर या ठिकाणी लोखंडी टोक P वर ठेवून आपण हे दोन अर्क काढलेले आहेत. त्यानंतर या अर्कमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या अर्कवर लोखंडी टोक ठेवा आणि या ठिकाणी खाली एक अर्क. पुन्हा लोखंडी टोक या बाजूला ठेवूयात आपण दुसऱ्या अर्कवर. आणि पॉईंट पी आणि हे जे दोन अर्क आहेत एकमेकाला क्रॉस करणारे यामधून जर लाईन काढली आपण हियर द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट पी म्हणजे या ठिकाणी पॉईंट पी मधून MN ला हा लंब काढलेला आहे. म्हणजे बाहेरील बिंदूतून आपण कंपासचा वापर करून सुद्धा लंब काढू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉईंट द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंब दुभाजक. तर लंब दुभाजक ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊयात आपण. तर या ठिकाणी आपण जर कोणतीही लाईन ड्रॉ केली, सपोज हियर अ लाईन तर या ठिकाणी जर आपण एक सेगमेंट काढला, समजा हा AB सेगमेंट आहे. तर AB ला जर आपल्याला बायसेक्टर काढायचा असेल तर या ठिकाणी जो पॉईंट असणार आहे किंवा जिथून आपण बायसेक्टर काढणार आहोत जो परपेंडिक्युलर आहे या परपेंडिक्युलरमुळे हे दोन्हीही जे पार्ट आहेत जसे की AM इज इक्वल टू MB जर असा असेल तर याला आपण दिस लाईन L इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. आणखी एक उदाहरण घेऊयात आपण.
रेषाखंडाचा लंबदुभाजक कसा काढायचा हे आपण समजून घेऊयात. समजा आपल्याला एक परपेंडिक्युलर म्हणजे एक पर्टिक्युलर लाईन सेगमेंट आपण जर काढला, या ठिकाणी पहा हिअर 12, 13, 14 सेंटीमीटर AB इज अ 14 सेंटीमीटर. तर आता याचा बायसेक्टर कसा काढायचा, तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला बायसेक्टर काढता येतो. तर या ठिकाणी पॉईंट A वर लोखंडी टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक चाप खालच्या बाजूला आणि या ठिकाणी दुसरा अर्क, हे अर्क काढल्यानंतर पुन्हा पॉईंट B वर लोखंडी टोक ठेवून हे दोन अर्क काढून घ्या. तर आता या ठिकाणी या दोन ह्याच्यामधून जी लाईन जाणार आहे ती परपेंडिक्युलर बायसेक्टर असते AB ची. तर याला जर आपण ड्रॉ केलं, सपोज दिस इज PQ and here perpendicular. So here PQ is a bisector of AB, means here suppose that AM is equal to MB, and so we can write AM is equal to MB means. तर या ठिकाणी PQ हा या रेषेला लंब तर आहेच, परंतु AB चे समान दोन भागात रूपांतर करतो किंवा दोन भाग करतो, दोन तुकडे करतो समान, म्हणून याला लंब दुभाजक असं म्हटलं जातं. लंब दुभाजक. लंब म्हणजे परपेंडिक्युलर आणि दुभाजक म्हणजे बायसेक्टर. तर या पद्धतीने अतिशय सहज सोप्या पद्धतीने हा सर्व टॉपिक आपण पाहिलेला आहे. यानंतर आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट और द नेक्स्ट पॉइंट ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर बाय युजिंग कंपास. तर या ठिकाणी आपण आत्ताच कंपासच्या सहाय्यानेच पाहिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 40 मधील पहिला प्रश्न पाहूयात. ड्रॉ अ लाईन L, टेक पॉइंट P एनीवेअर आउटसाइड द लाईन युजिंग अ सेट स्क्वेअर. ड्रॉ अ लाईन PQ परपेंडिक्युलर टू लाईन L. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न सांगितलेला आहे, एक रेषा ओढा L नावाची जर आपण रेषा ओढली तर पहा, ही आपण रेषा काढलेली आहे L. या L वर कोठेही एक P पॉइंट आपण घेणार आहोत, हा पॉइंट P. तर P मधून एक आपल्याला लंब काढायचा आहे PQ नावाचा, सेट स्क्वेअरचा वापर करून. या ठिकाणी पहा, सेट स्क्वेअरचा वापर करत असताना पॉइंट P आणि हा सेट स्क्वेअर लाईनवर असावा क्लिअरली असा. तर या ठिकाणी जी लाईन आपण ओढणार आहोत, दिस इज पॉइंट Q अँड दिस इज PQ परपेंडिक्युलर टू लाईन L. PQ हा लाईन L वर परपेंडिक्युलर आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ लाईन AB, टेक पॉइंट M एनीवेअर आउटसाइड द लाईन युजिंग अ कंपास अँड रुलर. ड्रॉ अ लाईन MN परपेंडिक्युलर टू लाईन AB. तर या ठिकाणी पहा, AB लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. This is a line AB. Take point M anywhere. Here the point M. And using compass and ruler. तर या ठिकाणी आपल्याला कंपासचा वापर करून या पॉइंट M मधनं या रेषेवर आपल्याला दोन अर्क ड्रॉ करून घ्यावे लागतील असे. त्यानंतर लोखंडी टोक या चापवर ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला लंब ओढून अर्क ड्रॉ करावे लागतील. सेम तेच अंतर यामध्ये ठेवून याला क्रॉस अर्क काढूयात आपण. त्यानंतर पॉइंट M आणि हे जे क्रॉस झालेले आहेत हे आपण जोडून घेऊयात. अँड दिस इज द MN परपेंडिक्युलर MN. सो हियर MN is perpendicular to segment AB.
In this way we can draw the perpendicular. Then next question number 3. Here the question number 3 is, draw a line segment AB length of 5.5 cm, bisect it using a compass and ruler. तर आपल्याला 5.5 सेंटीमीटरची रेषाखंड AB ड्रॉ करायचं आहे. त्या ठिकाणी पहा AB 5.5 त्या ठिकाणी 5.5 चा आपल्याला रेषाखंड ड्रॉ केलेला आहे. AB. तर आता या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना ए वर लोखंडी टोक ठेवा. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन कंपास अँड त्या ठिकाणी याचे 2 चाप ओढून घेऊयात आपण. देन त्यानंतर लोखंडी टोक बी वर पुन्हा या ठिकाणी वर हे 2 चाप काढून घेऊयात. त्यानंतर या 2 चापामधून आपण हा जर लंब काढला so here the point AB 5.5 centimeter and this is a line L. So here line L bisector of segment AB. म्हणजे लाइन L ही AB ची बायसेक्टर आहे. देन नेक्स्ट पॉइंट, टेक अ पॉइंट R on line XY, draw a perpendicular to XY at R using a set square. तर या ठिकाणी शेवटचा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे. आपल्याला लाइन XY ड्रॉ करायची आहे. XY आणि यावर जर आपण पॉइंट R घेतला तर या ठिकाणी सेट स्क्वेअरचा वापर करून लंब काढायचा आहे आपल्याला. तर पहा हा सेट स्क्वेअर आणि हा लंब परपेंडिक्युलर ॲट द पॉइंट R. तर या पद्धतीने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर using compass, set square and all questions from practice sheet 39 and 34 we have to see. In next video we watch the next lesson. Thank you very much.